जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धाय। काल 1 मे 2026, आता 2026 1 मे हा दिवस इतका महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा काय? कारण पहिल्यांदाच 1 मे 2026ला महाराष्ट्र दिन, ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, कामगार दिवस आणि बुद्ध पौर्णिमासुद्धा, म्हणजे ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी एकाच दिवशी आल्या, ह्या म्हणजे 2026। आणि या दिवसाचं महत्त्व म्हणजे कालचा 2026चं महत्त्व इतकं मोठं आहे की 1 मे महाराष्ट्र दिन असेल, आपले कामगार दिवस असेल आणि बुद्ध पौर्णिमा, ह्या तिन्ही सणांमध्ये, ह्या तिन्ही उत्सवामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जी मला जाणवते ती ही की ह्या तिन्ही विषयांमध्ये भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान हे अनन्यसाधारण असं आहे। आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठून आले, किंवा संविधानाचा विषय नाही, किंवा जयंतीचा विषय नाही, कुठल्या चळवळीचा विषय नाही, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्त्व कसं काय आलं? तर बंधूंनो, याविषयी मला असं सांगायचं आहे, 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, ज्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली, आणि तो मुंबईसकट महाराष्ट्र आपल्याला मिळवण्यासाठी बऱ्याच हुतात्म्यांच्या प्राणांचं बलिदान झालेलं आहे। बरेच समाजसेवक, बरेच लोकशाहीर, बरेच क्रांतीवीर या महाराष्ट्रासाठी पुढे आले। सर्वसामान्य लोकांचा हा लढा होता, महाराष्ट्रातल्या लोकांचा लढा होता, जी मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी हा लढा होता। कारण ज्या वेळेला महाराष्ट्र आधीचा गुजरात आणि साऊथ मिळून एक महाराष्ट्र होता, पण ज्या वेळेला भाषावार प्रांतरचना जेव्हा करण्यात आली आणि सगळे राज्य जेव्हा वेगळे झाले, त्यावेळेला गुजरात मुंबईला सोडायला तयार नव्हता। गुजरातचं म्हणणं असं होतं की मुंबई ही आमची आहे आणि गुजरातला मुंबईला आम्ही सोडणार नाही। आणि त्यावेळेसचे मुंबई प्रांताचे जे मुख्यमंत्री होते ते होते मोरारजी देसाई, आणि त्या मोरारजी देसाईंनी मुंबई महाराष्ट्राला न मिळण्यासाठी बरंच कारस्थान केलं, आणि जे आंदोलक होते त्या आंदोलकांवरती जालियनवाला बागसारखा हत्याकांड केला, म्हणजे बेछूट गोळीबाराचा आदेश दिला, आणि त्यामध्ये 105 ते 106 हुतात्म्यांचं बलिदान झालं। आता आपण फ्लोरा फाउंटनला गेलं की तिकडे जो एक हुतात्मा चौक आहे, बऱ्याच जणांना खेदाची गोष्ट आहे, जे बाहेरून आपल्या महाराष्ट्रामध्ये पोट भरायला येतात त्यांना माहिती नाही की तो जो स्टॅच्यू तिथे उभा आहे, जिथे एक गिरणी कामगार आणि एक शेतकरी या दोघांच्या हातात एक मशाल आहे, आणि असा एक स्टॅच्यू तिकडे उभा आहे, आणि त्या स्मारकाचं नाव आहे हुतात्मा चौक। कारण हा महाराष्ट्र, मुंबईसकट महाराष्ट्र जो स्वतंत्र झाला, यामध्ये सर्वसामान्य लोकांचं बलिदान झालेलं आहे। आणि हा महाराष्ट्र मिळवताना महाराष्ट्राला मुंबई आपल्याकडे घेण्यासाठी त्यावेळेला म्हणजे 1960 साली 60 करोड रुपये गुजरात सरकारला द्यावे लागले होते। म्हणजे विचार करा, 1960मध्ये 60 करोड मुंबईसाठी द्यावे लागले होते, आणि तेव्हा जाऊन मुंबई आपल्याला मिळाली। त्यावेळेलाही गुजरातने आपल्याबरोबर एक व्यवहार केला, म्हणजे व्यापारी समाज आहे, व्यापारच करणार, आणि नंतर मुंबई आपल्याला मिळाली। पण ही मुंबई मिळताना झालं काय, ही मुंबई ज्या वेळेला आपण मागत होतो, कारण ह्या मुंबईची भाषा मराठी, या मुंबईमध्ये आगरी कोळी बांधव यांचं गाव आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे भरपूर मुंबई आपल्याला का मिळाली पाहिजे हे सिद्ध करण्यासाठी बरेच लोकशाहीर झाले, बरेच माणसं ह्यासाठी विचारवंत, लेखक, समाजसेवक, बरेच जण ह्या विषयामध्ये कामाला लागले होते। आणि अशातच ज्या वेळेला मोरारजी देसाई मुंबई सोडायला तयार नव्हते, त्यावेळेला नेहरूजींनी एक आदेश जारी केला की ही मुंबई ना गुजरातला मिळणार ना महाराष्ट्राला, त्या मुंबईला आम्ही केंद्रशासित प्रदेश करू। आणि जेव्हा हा आदेश नेहरूजींनी जाहीर केला केंद्रशासित प्रदेशाचा, त्यावेळेला इकडे एक क्रांती झाली, एक आंदोलन झालं, आणि त्या आंदोलनानंतर आणि 106 हुतात्म्यांचं बलिदान झाल्यानंतर ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली। पण ती मुंबई महाराष्ट्राला मिळण्यासाठी जो
महत्त्वाचं जे काम केलं ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांना माहिती होतं, कारण ते उच्च शिक्षित होते, ह्या सरकारला पुरावा दिल्याशिवाय हे सरकार मानणार नाही की मुंबई महाराष्ट्राची कशी. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी असे सगळे पुरावे हे या सरकारला दिले. या मुंबईची भाषा, या मुंबईत राहणारे लोकांची संख्या, या मुंबई हे ज्या आगरी कोळ्यांचं गाव आहे, असे बरेच पुरावे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सरकारला दिलं की का मुंबई महाराष्ट्राला हवी आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून का वेगळी होऊ शकत नाही. याच्यावरती पूर्ण अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कारण त्यावेळेला प्रबोधनकार ठाकरे हे सुद्धा बाबासाहेबांच्या सोबत होते, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संपूर्ण लिखित प्रमाण आणि त्याचे पुरावे ह्या सरकारला, त्यावेळेच्या तत्कालीन सरकारला दिले. आणि ते पुराव्यानंतर हे मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि नंतर महाराष्ट्र आपला स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. पुन्हा एकदा सांगते, हे स्थापन होताना त्याच वेळेला गुजरातसुद्धा वेगळा झाला 1 मे रोजी, आणि गुजरातला मुंबई आपल्याकडे घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यावेळेला 60 करोड रुपयेसुद्धा दिले होते. म्हणून ह्या महाराष्ट्रावरती जर पहिला अधिकार कोणाचा असेल तर तो फक्त आणि फक्त मराठी माणसाचा. ही झाली गोष्ट एक की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे काय होतं. दुसरी गोष्ट म्हणजे कामगार दिवस. आता हा कामगार दिवस हा जागतिक लेबर डे आहे, जागतिक कामगार दिवस आहे. म्हणजे या दिवसाची म्हणजे 1886 साली 1 मे 1886 साली शिकागोमधल्या कामगारांनी, त्या कामगारांची पिळवणूक, त्यांचा पगार, त्यांच्या कामाचे तास, ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी शिकागोमध्ये आंदोलन केलं होतं. तो कालचा दिवस 1 मे 1886 रोजी त्यांनी हे आंदोलन केलं होतं. बरं, त्यानंतर जेव्हा आपल्या भारत देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य आलं आणि ब्रिटिशांच्या राज्यामध्ये जेव्हा कामगार आपल्या इथे मजूर होते, कामगार होते, तर त्यावेळेलासुद्धा भारताची परिस्थिती वेगळी नव्हती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्येक गोष्टीवरती इतका मोठा अभ्यास होता की त्यांनी ही जवळून पाहिलेली होती. कारण जेव्हा ते मुंबईमध्ये राहत होते त्यांच्या अवतीभोवती जास्तीत जास्त मजूर वर्ग राहत होता, आणि तिथे राहत असताना त्यांनी त्या मजुरांची होणारी पिळवणूक तिथे अनुभवली, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली की त्या मजुरांची पिळवणूक कशा प्रकारे होते. कारण त्यांच्या कामाचे तास निश्चित नव्हते. मजुरांना 12 ते 18 तास काम करावं लागत होतं. रुपया स्थिर नसल्यामुळे त्याचा परिणाम हा त्यांच्या पगारावरती होत होता. म्हणजे त्यांची शारीरिक पिळवणूक होती, त्यांची आर्थिक पिळवणूक होती. त्यांना कुठलंही सुरक्षा कवच नव्हतं. जसं आपण आज म्हणतो ना, PF म्हणजे भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, आठवड्याची सुट्टी, कामाचे तास, असा बराच विषय मजुरांचा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी जवळून पाहिला त्यावेळेला त्यांनी याविषयी आवाज उठवण्याचं ठरवलं. आणि त्यांनी त्यावेळेला स्वतंत्र मजूर संघटना ही स्थापन करून सगळ्या कामगारांना त्या संघटनेच्या खाली आणलं, त्या संघटनेच्या अंतर्गत आणलं आणि त्या मजुरांसाठी एक आवाज उठवायला सुरुवात केली. आणि त्यानंतर त्यांनी हे आपल्या संविधानामध्ये सुद्धा आणलं, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आणलं की जो मजूर आहे, जो कामगार आहे, त्यांना आठवड्याची भरपगारी रजा मिळावी. जे 12 तास किंवा 18 तास जे कामाचे होते ते तास निश्चित केले, 8 तास. भविष्य निर्वाह निधी, जे आपल्या सरकारी रजा आहेत त्या भरपगारी असल्या पाहिजेत. पेन्शन योजना, म्हणजे अशा बऱ्याच फॅसिलिटी, जसं आपला हेल्थ विमा, मेडिकल इन्शुरन्स, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या बाजूने कामगारांसाठी केल्या. त्याच्यामध्ये महिलांसाठी जर काय केलं असेल तर महिलांसाठी समान काम समान वेतन ही योजना लागू केली. महिलांसाठी
प्रसूती रजा, भर पगारी प्रसूती रजा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. अशा बऱ्याच गोष्टी ज्या मजुरांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणून कालच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आपण विसरू शकत नाही. तिसरा विषय म्हणजे बुद्ध पौर्णिमा. काल वैशाखी पौर्णिमा होता, बुद्ध पौर्णिमा होती, ज्या दिवशी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. तो कालचा दिवस. तथागत गौतम बुद्ध यांनी संपूर्ण जगाला, संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश दिला. तथागत गौतम बुद्ध हे जन्माला तर राजपुत्र म्हणून आले आणि संपूर्ण जग त्यांना बुद्ध म्हणून ओळखतं, कारण त्यांना बुद्धिज्ञान प्राप्त झालं. त्यांनी पाण्यासाठी त्यावेळेला एका नदीच्या पाण्यावरून जो 2 राज्यांमध्ये वाद पेटला होता, त्या वादामध्ये हिंसा होणार, त्यामध्ये लोकांचा मृत्यू होणार, म्हणून तो वाद आणि ते भांडण मिटवण्यासाठी गौतम बुद्धांनी त्यावेळेला गृहत्याग केला, राजवैभव सोडलं आणि जंगलात जाऊन राहिले. तिथे त्यांना बुद्धिज्ञान प्राप्त झाले आणि तेव्हा त्यांना कळलं की ह्या जगाला युद्ध नको आहे, ह्या जगाला शांतीचा संदेश त्यांनी शेवटपर्यंत दिला. आणि आजही आपण बुद्धांच्या विचारावरती चालतो, कारण जगाला आजही युद्ध नको, बुद्ध हवं आहे. आणि संपूर्ण जगामध्ये काल ही बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. पण एक विषय महत्त्वाचा जो मी आपल्या निदर्शनात आणू इच्छिते की जेव्हा आपले चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांनी संपूर्ण जगामध्ये, म्हणजे जेवढं त्यांचं राज्य होतं त्या संपूर्ण जगामध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. आणि अशा प्रकारे हा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जगामध्ये गेला. आणि तुम्ही बघा, संपूर्ण जगामध्ये तुम्हाला गौतम बुद्धांचे कुठे ना कुठे काही ना काही अवशेष सापडतात. त्यानंतर पुढे जाऊन मौर्य साम्राज्याचा जो शेवटचा राजा होता, म्हणजे जो बौद्ध राजा होता मौर्य साम्राज्याचा, त्यांचं नाव होतं बृहद्रथ आणि त्यांचा सेनापती होता पुष्यमित्र शुंग. आणि त्या बौद्ध राजाचा, मौर्य साम्राज्याचा जो हा सेनापती होता पुष्यमित्र शुंग, याने कपट कारस्थान करून इसवी सन पूर्व काळामध्ये 185 मध्ये त्यांनी कपट करून जो शेवटचा बौद्ध राजा होता मौर्य साम्राज्याचा बृहद्रथ, त्यांचा वध केला. आणि त्यानंतर त्या पुष्यमित्र शुंगाने, तो अतिशय क्रूर होता, त्याने जवळजवळ आपल्या ह्या देशातला बौद्ध धर्माचा नाश करत गेला. त्यांची हत्या केली आणि संपूर्ण बौद्ध धर्म संपत गेला. आणि इतक्या वर्षानंतर, म्हणजे शेकडो वर्षानंतर हा बौद्ध धर्म भारतामध्ये लुप्त झाला होता. त्यानंतर नालंदा विद्यापीठेचं तर सगळ्यांना माहितीच आहे, कशा प्रकारे ती जाळण्यात आली, किती वर्ष ती जळत राहिली. आणि तिथे फक्त आणि फक्त बौद्ध धम्माच्या तत्वावर तिथे संपूर्ण विश्वातली लोक तिथे अभ्यास करायला येत होती. पण ते नालंदा विद्यापीठसुद्धा जाळण्यात आलं आणि जवळजवळ गौतम बुद्धांचं संपूर्ण स्थान हे संपवण्याचा प्रयत्न ह्या पुष्यमित्र शुंगाकडनं त्यानंतर जे पुढे आले त्यांनी केला. आता इतक्या वर्षानंतर जेव्हा आपल्या देशातून बौद्ध धर्म जेव्हा हद्दपार झाला, त्यानंतर पुन्हा एकदा भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे जातीव्यवस्थेचे चटके खात शूद्र, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्रातिशूद्र ह्या सगळ्या वर्णांचे चटके खात, म्हणजे त्यांनी जवळून जेव्हा पाहिलं, त्यांनी स्वतः अनुभवलं की इतका बॅरिस्टर होऊन माणूस जेव्हा आपल्या भारतामध्ये परत येतो, त्यावेळेला बॅरिस्टर झालेल्या माणसालासुद्धा पाणी देताना एक पिऊनसुद्धा
लांबून पाणी देऊ लागला, त्यांच्यासाठी पाण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली. म्हणजे एवढी लाजिरवाणी गोष्ट जेव्हा त्यांनी समोरून पाहिली आणि तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला की या हिंदू धर्मातल्या वर्णाच्या परिस्थितीचा भाग मी बनणार नाही, मी आणि माझा समाज. आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं की मी धर्मांतर करणार. त्यावेळेला त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला आणि शेवटी जेव्हा त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास त्यांनी फार पूर्वीपासून केला होता. जेव्हा त्यांनी शेवटी निर्णय घेतला की मला कुठल्या धर्मात जायचे, तेव्हा ह्याच देशाच्या मातीत जो धर्माचा जन्म झाला तो म्हणजे बौद्ध धर्म. आणि इतक्या वर्षानंतर, शेकडो वर्षानंतर जर या भारतामध्ये बौद्ध धर्म जर कोणी परत पुढे आणला असेल तर तो म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली त्यांच्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि पुन्हा ह्या देशामध्ये बौद्ध धम्माला एक पुनरावृत्ती म्हणा किंवा पुन्हा बौद्ध धर्म आपल्या देशामध्ये प्रस्थापित झाला. आणि म्हणून 1 मे 2026 या दिवशी जे 3 उत्सव आले, 1 मे महाराष्ट्र दिन, 1 मे कामगार दिन आणि 1 मे वैशाखी पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा, ह्या तिन्ही गोष्टींमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. म्हणून या दिवशी मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून नमन करते, त्यांना कोटी कोटी प्रणाम, कारण त्यांच्यासारखा व्यक्ती पुन्हा होणे नाही. एवढं बोलून थांबते. जय भीम, नमो बुद्धाय.